तशी मोठी बातमी, मोदींच्या कोल्हापुरातल्या सभेला राजवर्धन कदमबांडे हे उपस्थित राहणार आहे। शाहू महाराजांचे थेट वंशज असल्याचा राजवर्धन कदमबांडे यांचा खरं तर म्हणणं आहे। धुळ्यातल्या खास विमानानं राजवर्धन हे कोल्हापूरमध्ये येणार आहेत। कोल्हापुरातल्या सभेला राजवर्धन कदमबांडे हे देखील संबोधित करणार आहेत। कोल्हापूरच्या निवडणुकीत कदमबांडे यांच्या एंट्रीमुळे नवीन ट्विस्ट निर्माण झालेला आहे। मोदींच्या कोल्हापूरच्या सभेला आता राजवर्धन कदमबांडे हे देखील उपस्थित राहणार आहेत। शाहू महाराजांचे थेट वंशज असल्याचा राजवर्धन कदमबांडे यांचा दावा आहे। धुळ्याहून खास विमानानं राजवर्धन हे कोल्हापूरमध्ये दाखल होणार आहेत। इतकंच नव्हे तर कोल्हापुरातल्या सभेमध्ये राजवर्धन कदमबांडे हे देखील संबोधित करणार आहेत। त्यामुळे एक नवीन ट्विस्ट आलेला आहे कोल्हापूरच्या निवडणुकीमध्ये कदमबांडे यांच्या या एंट्रीमुळे। मोदींची जी सभा होतीये कोल्हापूरमध्ये, या सभेसाठी स्वतः राजवर्धन कदमबांडे हे उपस्थित असतील। इतकंच नव्हे तर ते सभेला संबोधित देखील करणार आहेत। शाहू महाराजांचे थेट वंशज असल्याचा दावा हा देखील राजवर्धन कदमबांडे यांनी केलेला आहे। त्यामुळे कोल्हापूरमधली ही सभा चांगलीच गाजणार या शंकाच नाही। मात्र मोदींच्या या सभेला कदमबांडे उपस्थित असतील। अधिक माहिती घेऊयात, भूषण पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत। भूषण, काय अधिक माहिती? नक्कीच कोल्हापुरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे आणि सभेमध्ये एक ट्विस्ट देखील पाहायला मिळतोय। कारण राजवर्धन कदमबांडे हे देखील या सगळ्या सभेला उपस्थित राहणार आहेत आणि फक्त उपस्थितच राहणार नाहीत तर ते या सभेमध्ये भाषण देखील करणार आहेत। खरं तर राजवर्धन कदमबांडे हे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे थेट वंशज असल्याचं सांगतात। तशा पद्धतीचा दावा देखील न्यायालयात प्रलंबित असल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जातो आणि अशा परिस्थितीमध्ये एका बाजूला संजय मंटेक यांनी केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर आता कदमबांडे हे देखील स्वतः महायुतीच्या बाजूने कोल्हापुरात मैदानात उतरल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे एकूणच आता कदमबांडे काय बोलणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण 1962 ला ज्यावेळी आताचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती हे कोल्हापूरमध्ये नक्कीच, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी भूषण।